च्या सुरुवातीला बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव झाल्याची घटना समोर आली। एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। मालवीय नगरमधली घटना आहे। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय। सवेरे 8 बजे शॉर्ट सर्किट से आग लगी है। तारों का जाल बिछा हुआ है, उस चक्कर में आग लगी है। शायद हीटेड होकर के वायर जल गया होगा। ऐसी घटना को पुनरावृत्ति ना हो, इसके लिए इन पे सख्त कार्रवाई तो करनी जरूरी है। हम कंसर्न डिपार्टमेंट्स को भी आदेश दें कि जो गलत तरीके से इस तरह का काम कर रहे हैं, किसी और लाइसेंस की आड़ में होटल चला रहे हैं, इन पे एक्शन लिया जाए। अब ये घटना तो बाद में ही पता चलेगा कि किस कारण से ये फायर का जो घटना हुई है, आग लगी है। कारणों के बारे में तो मैं नहीं कह सकता हूं, लेकिन बहुत दुखद है। कुछ कैजुअलिटीज भी हैं और कुछ लोग जो यहाँ के स्थानीय लोगों ने भी बहुत मदद की है। हमने कार्यकर्ताओं को कहा था कि गद्दे वगैरह डाल दीजिए, उन्होंने डाला। ऊपर से लोग भी कुछ जंप किए हैं, तो कुछ लोग 8-10 लोग अभी इंजर्ड हैं, हॉस्पिटल में हैं। या संदर्भात आणखीन माहिती देतात माझे सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, आज सकाळी घडलेली ही घटना आहे, आत्ताची काय अपडेट आहे? सध्या या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत 21 जणांचा जागीच मृत्यू झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण अग्नितांडवमध्ये 15 जणांना जे आहे ते गंभीर जखमी असल्याचं माहिती कळालेली आहे। त्यापैकी 10 जण जे आहेत ते आयसीयू मध्ये, 15 जण आयसीयू मध्ये आहेत, 8 जण व्हेंटिलेटरवरती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 पोलीस कर्मी जे आगीतून लोकांना बाहेर काढण्याचं काम करत होते, त्यापैकी 10 पोलीस जे आहेत ते सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। इतकंच नव्हे तर आतमध्ये जे आहेत आणखीन काही लोक अडकल्याची भीती जी आहे ती वर्तवण्यात येत असल्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। 21 जणांचा मृत्यू, 15 जण गंभीर जखमी, 10 पोलीस कर्मी जे आहेत त्यांची सुद्धा एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेला आहे। 8 जणांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलेलं आहे। या आगीचं नेमकं कारण जे आहे ते अद्याप समोर आलं जरी नसलं तरी आतापर्यंत या संपूर्ण अग्नितांडवाचं जे आहे ते दिल्ली पोलीसमध्ये एक एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आणि हे सुद्धा समोर आलेलं आहे की या संपूर्ण घटनेमध्ये जे हॉटेल आहे लेमन ग्रीन, त्या हॉटेलमध्ये जे काही अग्निशमन दलाकडनं जे काही नियम कायदे कानून सांगितले जातात ते कुठलेही नियम कायदे कानून या अग्निशामक दलाने घालून दिलेले नियम जे आहेत ते या हॉटेलमधले पाळले जात नव्हते। इतकंच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते जो मालक आहे त्याच्या विरोधात सुद्धा ही केस दाखल झालेली आहे आणि आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय। आणखीन मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये जर पाहायला गेलं तर सध्या आग जी आहे ती विझवण्यात आलेली आहे, मात्र कूलिंगचं काम जे आहे ते अद्यापही सुरू आहे आणि युद्ध पातळीवरती अग्निशामक दल जे आहे दिल्लीचं त्यांनी युद्ध पातळीवरती ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र बेसमेंटमध्ये दरवाजा जो आहे तो वेळीच उघडू शकला नाही। जनरली जिथेही कुठेही आग लागते त्यावेळेस सगळे दरवाजे जे आहेत ते धुरामुळे पॅक होतात आणि त्यामुळे अशा वेळेस जास्तीत जास्त बाहेर लोकांनी पडावं यासाठी एक सूचना दिलेली असते। मात्र या संपूर्ण इमारतीला फक्त 6 खोल्यांची परवानगी होती, मात्र 25 खोल्या ज्या आहेत त्या या हॉटेलने बांधल्या होत्या, त्यामुळे अनधिकृत बांधकाम हा सुद्धा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी समोर आलेला आहे। दिल्ली सारख्या शहरामध्ये एका फेमस हॉटेलमध्ये ही घटना घडलेली असून अनेकांनी जेव्हा ही आग लागली तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः बाल्कनीतून, खिडकीतून, टेरेसवरनं उड्या मारलेल्या आहेत। त्याच्यामुळे जे काही जखमी आहेत ते प्रत्येक जण भाजलेले नाहीयेत। त्याच्यापैकी काही जणांनी ज्यांनी खिडकीतून वगैरे उड्या मारल्यात त्याच्यामुळे काही जणांचे हातपाय सुद्धा मोडलेले आहेत। ही आग इतकी भयानक होती, इतकी मोठी होती की अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांना सुद्धा आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले आणि जे दिल्ली पोलीस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा 10 पोलीस जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि आणखीन काही लोक जे आहेत ते आतमध्ये अडकल्याची भीती आहे। जे 21 जण जे वारले या आगीमध्ये मेले ते खूप गंभीररित्या भाजलेले होते, जिवंत जळालेले होते। त्यामुळे आता या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत एक एफआयआर दाखल झालेली आहे। ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।